पोलिसांनी ज्यावेळेस कोल्हापूर सत्र न्यायालयाने त्याचा जामीन अर्ज फेटाळला, त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक करण्याकरता सुरुवात केली. कारण ज्यावेळेस तो नागपूरमध्ये दबा धरून बसला होता, त्याच वेळेस आपल्याला माहिती असेल की नागपूरची दंगल पण उसळली. या दंगलीचे धागेदोरे त्याच्यापर्यंत पण जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि त्या दंगलीचा फायदा घेत, ते नागपूरमध्ये संचारबंदी आहे याचा फायदा घेत तो चंद्रपूरला गेला आणि चंद्रपूरमध्ये एका पोलीस अधिकाऱ्याशी त्याची भेट झाली, अशी माहिती समोर येते आहे. आणि दुसरी गोष्ट, त्यांनी हा जो फोटो सोशल मीडियावर टाकलाय, तो पोलिसाच्या तपासाची चक्र, म्हणजे कोल्हापूर पोलीस त्याला अटक करता नागपूरमध्ये ठाण मांडून बसलेली आहेत, त्याला वर जामीन कुठं मिळेल असं झालंय. त्यामुळे पोलिसांची दिशाभूल करण्याकरता प्रशांत कोरटकरनी अशा प्रकारे आगाऊपणा केलेला आहे. मात्र या सगळ्या एकंदरीत प्रकरणामध्ये पोलिसांची दिशाभूल करणे हा सुद्धा कायद्यानं गुन्हा आहे. तो कुठेही कोलकाता किंवा दुबईला नाही. माझं स्पष्ट म्हणणं आहे, चंद्रपूर ते नागपूरच्या दरम्यान तो लपलेला आहे. पण इतक्या वेळ त्याला मोकळीक देऊन त्याला जे अटक होत नाही, यामध्ये फक्त नागपूर पोलिसांवर संशय बळावतो. आणि नागपूर पोलीस जर असे वागत असतील, जर त्यांचा काही त्याच्याशी आर्थिक व्यवहार असेल, तर नागपूर पोलिसांनी त्यांची भूमिका एकदा स्पष्ट केली पाहिजे. कारण महाराष्ट्राचे गृहमंत्री नागपूरमध्ये राहतात आणि दुर्दैवानं पोलिसांच्या अशा वागण्यानंतर परत प्रश्नचिन्ह महायुती सरकारच्या कारभारावर उपस्थित होतं. प्रशांत कोरटकरनी देशद्रोहापेक्षा भयंकर गुन्हा केलेला आहे. आरोपी दिशाभूल करतोय पोलिसांची. त्यामुळे नागपूर पोलिसांनी त्याला तात्काळ कोल्हापूर पोलिसांच्या हवाली करावं, त्याला जेलमध्ये सळू द्यावं, त्याच्यावर देशद्रोहाचे गुन्हे दाखल करावे. आणि इतकं होऊनही जर तो तुम्हाला गुंगारा देऊन पळून जात असेल, तर हे नागपूर पोलिसांचं अपयश आहे आणि नागपूर पोलिसांचाच त्याला हातभार लागलाय, असा माझा स्पष्ट आरोप आहे. समाजाचे आपण काही देणे लागतो, या उदात्त भावनेतून नेहमीच कार्यतत्पर असणारे गोरगरिबांचे आधारस्तंभ कोगनोळी श्री दत्तगुरू क्रेडिट सौहार्द सहकारी संघ नियमित कोगनोळी या संस्थेचे संस्थापक, चेअरमन व सामाजिक कार्यकर्ते श्री सचिन आनंदा खोत यांना 39व्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. शुभेच्छुक कोगनोळी श्री दत्तगुरू क्रेडिट सौहार्द सहकारी संघ नियमित कोगनोळी, शाखा निप्पाणी, व्हाईस चेअरमन, व्यवस्थापक, सभासद, कर्जदार, हितचिंतक व सर्व कर्मचारी वर्ग.